टाळ्यांच्या गजरात मनापासून स्वागत करते. I welcome all the committee members of Vidya Pratishthan, Secretary Advocate Nimatai Gusi, Shri Mandar Singh, Registrar Colonel Prabhu Sir, Principals of various schools and colleges of Vidya Pratishthan. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष झाला मनमंदिरात, तरी तो प्रेम भावे आपले स्वागत आहे आपल्या विद्या मंदिरात. मंचावर उपस्थित असेल वहिनी साहेब, टू काइंडली अनफोल्ड द फ्लॅग. मी आदरणीय वहिनी साहेब यांना विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते ध्वज फडकवा.
सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी स्थानापन्न व्हावे. संचलन करणारा विद्यार्थी सोडून बाकी सर्वांनी बसून घ्यायचे आहे. मी ॲडव्होकेट प्रभुणे सरांना विनंती करते की त्यांनी खासदार राज्यसभा आदरणीय सौ सुनेत्रा वहिनी पवार यांचा सत्कार करावा. आदरणीय वहिनी साहेब, धन्यवाद सर. सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी स्थानापन्न व्हायचं. संचलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सोडून उरलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी बसून घ्यायचं. एनसीसी, RSP, स्काउट गाईड आणि कबूलबुल हे सर्व मिळून 300 विद्यार्थी येथे आपल्या समोर संचलन सादर करणार आहेत. संचलन सादर करण्यासाठी राईट मार्कर चैतन्य चौधर. चैतन्य चौधर, 9th स्टँडर्ड, मराठी माध्यमिक शाळा. विद्या प्रतिष्ठानच्या इतिहासात पहिल्यांदाच एक रणरागिणी परेड कमांडर कुमारी निशा चौधरी इयत्ता 9वी नवी इंग्लिश मीडियम स्कूल प्रमुख अतिथींना संचलनासाठी परवानगी मागण्यासाठी येत आहे. कुमारी निशा चौधरी. एनसीसी, RSP, स्काउट गाईड आणि कबूलबुल हे सर्व मिळून सर्व विद्यार्थी येथे संचलन सादर करणार आहेत.
NCC, RSP, स्काउट गाईड आणि कपूलबुल या सर्व विद्यार्थ्यांचे मिळून येथे संचलन थोड्याच वेळात सुरू होणार आहे. सन्माननीय अतिथींना मानवंदना देण्यासाठी प्रथमतः येत आहे परेड कमांडर कुमार निशा चौधरी, 9th स्टँडर्ड, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल. फ्लॅग लीडर कुमारी श्रेया गवे, 9th स्टँडर्ड, डॉक्टर सायरस पुनावाला स्कूल. NCC फ्लॅग लीडर कुमारी प्रेरणा शिंदे, 9th स्टँडर्ड, PPMS स्कूल. अतिथींना मानवंदना देण्यासाठी पहिला ग्रुप येत आहे मराठी माध्यमिक शाळा. मुलांचा ग्रुप लीडर आहे स्वराज मोरे, 9th स्टँडर्ड. गरीब पताका घेऊ या भारत गीते गाऊ, गरीब पताका घेऊ या भारत गीते गाऊ, विश्वास पराक्रम गाऊ ही माया जगता लावू, बलसागर भारत हो विश्वास शोभूनी राहू, बलसागर भारत हो विश्वास शोभूनी राहू. अतिथींना मानवंदना देण्यासाठी पहिला ग्रुप आहे मराठी माध्यमिक शाळा. ग्रुप लीडर आहे स्वराज मोरे. दुसरा ग्रुप लीडर आहे रिया खाडे, 9th स्टँडर्ड, EPMS. पुढील ग्रुप आहे मुलींचा EPMS. लीडर आहे रिया खाडे, 9th स्टँडर्ड, EPMS. कश्मीर की धरती रानी है, सरकार हिमालय है, सदियों से हमने इसको अपने खून से पाला है. देश की रक्षा के खातिर हम शमशेर उठा लेंगे, हम शमशेर उठा लेंगे, हम सब भारतीय हैं, हम सब भारतीय हैं. पुढील ग्रुप आहे PPMS स्कूल मुलांचा ग्रुप. लीडर आहे वरद पवार, 9th स्टँडर्ड, PPMS. हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. अतिथींना मानवंदना देण्यासाठी सर्व मुले सज्ज आहेत. पुढील ग्रुप आहे डॉक्टर सायरस पुनावाला स्कूल, मुले आणि मुली संमिश्र ग्रुप. पुढील ग्रुप आहे संमिश्र ग्रुप डॉक्टर सायरस पुनावाला स्कूल. लीडर आहे रक्षित कुमार सिंग. हेच कृष्ण सांगे पारथा ज्ञान गीता, हेच कृष्ण सांगे पारथा ज्ञान गीता, माता ही पुढे येते देवी समान सरिता, इथेच उर्मिलेने प्रसादी त्याग केला, इथेच शकुंतलेने भरतास जन्म दिला. पुढील ग्रुप आहे डॉक्टर सायरस पुनावाला स्कूल, मुलं आणि मुली संमिश्र ग्रुप. लीडर आहे डॉक्टर रेवा कुमारी रेवा पारकर, 9th स्टँडर्ड. माय भवानी तुळजा माई, सह्याद्रीवरी कळसुबाई, वरदायिनी या मनीस म्हणून वीर वीरांगणाकडे पराक्रमाचे दुमदुमती चौकडी. पुढील ग्रुप आहे न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मुलांचा ग्रुप सादर करत आहे. लीडर आहे रविराज खरात, 9th स्टँडर्ड, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, नाजूक देशा कोमल देशा फुलांच्या देशा, अंजनकांच्या सरवंतीच्या काटेरी देशा. पुढील ग्रुप आहे न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मुलींचा ग्रुप. ग्रुप लीडर आहे कनिष्का वानखडे, 9th स्टँडर्ड. राष्ट्राशी चैतन्य मुक्ती तू निधी संपदांची, राष्ट्राची चैतन्य मुक्ती तू निधी संपदांची, स्वतंत्रते भगवते श्रीमती राजनी तुझ्यांची, सर्वशतेशात भाग तुझी आकाशी घोषी, स्वतंत्रते भगवते सांगणी समसमन फलकुशी. पुढील ग्रुप आहेत RSP रस्ता सुरक्षा पथक, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मुले. ग्रुप लीडर आहे आर्यन मेहर आणि प्रवीण कपडे, 9th स्टँडर्ड. रस्ता सुरक्षा पथक RSP दिवसेंदिवस वाहनांची वाढत चाललेली संख्या आणि त्यातूनच उद्भवणारे अपघात यासाठी वाहतुकीच्या नियमांचे मार्गदर्शन आणि नियंत्रण हे यांचं महत्त्वाचं काम. पुढील RSPचा ग्रुप आहे न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मुली. लीडर आहेत आदिती चौगुले आणि नरक साळुंके, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल. वाहतूक शाखेची प्रमुख 2च कार्य आहेत, एक वाहतूक सुरळीत ठेवणे आणि दुसरे म्हणजे आवश्यक ती सर्व उपाययोजना करून रस्त्यांच्या अपघातास प्रतिबंध घालणे. पुढील ग्रुप आहे
7th स्टँडर्ड. पुण्यभूमी ऋषीमुनींची संत तुक्याची ज्ञानेशाची ओठावरती अभंग आमच्या ओढमनी देवाची घराघरातून अखंड जळती माणुसकीच्या ज्योती. पुढील ग्रुपाने लीडराने अंश आसामचे गुजरात तट, बंगाल से महाराष्ट्र तट, कश्मीर से मद्रास तट, कह दो हम सभी एक है, आवाज दो हम सभी एक है. पुढील ग्रुप आहे काही लीडर आहेत वरदा घराणे कमाल. उखाड़ पे हर दुश्मन को जिसने देश का अपमान किया. उखाड़ पे हर दुश्मन को जिसने देश का अपमान किया. मर्दानी की परिभाषा बनकर आजादी का पैगाम दिया. पुढील आहे ग्रुप कप आणि बुलबुल. कप लीडर आहे विराज सोपटे. बुलबुल लीडर आहे सुधीर पाल. नन्ना मुन्ना राही हूँ देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद. अशा रीतीने सर्व मुलांनी आपल्यासमोर सुंदर असं संचलन सादर केलेलं आहे. लहानपणापासूनच देशभक्तीची ओढ आणि आस मनामध्ये ठेवून सर्व विद्यार्थ्यांनी एनसीसी, RSP, स्काउट गाईड आणि कप बुलबुल या तासात सहभाग दाखवलेला आहे. सुंदर असं संचलन आणि सुंदर असं बँड पथक सादर करणारे बँड मास्टर राणा सर आणि थापा सर. बँड ग्रुप लीडर प्रभूचं कोण ब्रास बँड फ्रॉम DPMS. इंसिया लाकडावाला वाईट बँड फ्रॉम DPS. विद्यार्थ्यांचं सुंदर असं संचलन विद्यार्थ्यांचे सुंदर असं संचलन आणि संचलनाची सांगता इथे येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुंदर अशा संचलनाची सांगता येथे झालेली आहे. Jai
and by the team of Vidya Pratishthan's Arts, Science and Commerce College for achieving NAC A+ grade. I request Honorable Vahini Sahib to felicitate Dr. Bharat Shinde, Principal, Vidya Pratishthan Arts, Science and Commerce College for achieving A+ grade in NAC. I request Professor Ganguly to brief their achievements. Please, sir. धन्यवाद मॅडम. विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयास NAC या संस्थेकडून A+ ही ग्रेड मिळालेली आहे आणि त्या निमित्तानं आदरणीय वहिनी साहेबांच्या हस्ते माननीय प्राचार्य भरत शिंदे सर यांचा सत्कार संपन्न झालेला आहे. Next felicitation. I request Honorable Vahini Sahib to felicitate Dr. Suman Devrumat, Principal of Vidya Pratishthan's College of Agriculture Biotechnology, Baramati, for Best College Award at 16th National Maha Agro Idol Awards conducted in 2022. Dr. Suman R. Devrumat. यानंतर महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान विभाग आणि तंत्र शिक्षण करिअर कट्टा राज्याचे अध्यक्ष माननीय यशवंत शितोळे सर यांचा सत्कार आदरणीय वहिनी साहेबांनी करावा अशी विनंती. यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाचे करिअर कट्टा समन्वयक डॉक्टर सुनील ओगले सर यांचा सत्कार आदरणीय उपाध्यक्ष अशोक प्रभुणे सर यांनी करावा अशी विनंती. विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयास 2025 सालचं उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि ओगले सरांना उत्कृष्ट समन्वयक पुरस्कार मिळाल्याबद्दल माननीय यशवंत शितोळे सर यांच्या हस्ते माननीय प्राचार्य भरत शिंदे सर यांचा सत्कार संपन्न होतो आहे. ठीक आहे. मी खांब्याचं घेऊ का? इकडं थांबा ना, अलीकडच्या साईडला. ह्यांची हाईट नाही का मध्ये ये इकडे. ह्यांचे डोके घेऊ का?
धन्यवाद सर. सर्व मान्यवरांना विनंती स्थानपन्न व्हावे. विद्याप्रतिष्ठान संस्थेचे आधारवड आदरणीय साहेब त्यांचा शुभ संदेश देण्यासाठी डॉक्टर आनंदा गांगुर्डे सर. नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर आनंदा गांगुर्डे, मराठी विभाग प्रमुख विद्याप्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आपल्यासमोर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा शुभेच्छा संदेश सादर करतो आहे. सर्वप्रथम आपणा सर्वांना 76व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. या देशाच्या माननीय खासदार सुनेत्रा पवार, महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष यशवंत शितोळे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रभुणे, माननीय सचिव ॲडव्होकेट नीलिमा गुजर, खजिनदार श्री युगेंद्र पवार, सदस्य डॉक्टर राजीव शहा, श्री किरण गुजर, मंदार शिक्षित, रजिस्ट्रार श्री कंबोज, विद्याप्रतिष्ठान संस्थेच्या विविध शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, महाविद्यालयांचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी आणि मित्र, आज आपण मोठ्या अभिमानाने आपल्या भारत देशाच्या 76व्या प्रजासत्ताक दिन मोठ्या निष्ठेनं आणि कर्तव्यानं संपन्न करीत आहोत. आपला भारत देश संपूर्ण जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून सुपरिचित आहे. आपल्या देशात विविधतेने नटलेली संस्कृती आहे. अनेक धर्म, अनेक विविध भाषा, विविध जाती जमाती, घटक राज्य या सर्वांना भारतीय संविधानाने एकत्र बांधलेले आहे. सर्वात मोठ्या देशाची सर्वात मोठी लोकशाही असा आपल्या भारताचा गौरव आहे. आज समाजकारण, राजकारण, शिक्षण, आरोग्य या सर्वच क्षेत्रात आपला भारत देश प्रगतीपथावर आहे. भारतीय माणूस राष्ट्रनिष्ठेसाठी प्रसिद्ध आहे आणि धर्मनिरपेक्षता हे आपल्या लोकशाहीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यासोबतच स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही आपल्या राज्यघटनेची महत्त्वाची तत्व आहे. या सर्व तत्वांवरच भारतीय लोकशाही जगात मोठ्या अभिमानानं मिळवते आहे. याचा सार्थ अभिमान प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. परंतु असे असले तरी आपल्या क्रांतिकारकांनी व शहीदांनी ही भारतभूमी स्वतंत्र करण्यासाठी जे बलिदान दिले त्यांची आज आवर्जून आठवण होते. त्यांच्या बलिदानावरच आपला भारत देश उभा आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, मदनलाल धिंगरा आदी हुतात्म्यांनी प्राणाची बाजी लावून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, लाला लजपतराय, नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, फुले शाहू आंबेडकर या राष्ट्रपुरुषांनी केलेल्या त्यागावर आपले राष्ट्र स्वाभिमानाने उभे आहे. या सर्वांच्या बलिदानातून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला व त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना अंमलात आली. तेव्हापासून भारत देश हा प्रजासत्ताक गणराज्य म्हणून ओळखू यायला लागला. म्हणून आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन साजरा करू लागलो. आजच्या दिनाचे औचित्य साधून आपली विद्याप्रतिष्ठान ही संस्था याच लोकशाही तत्वावर प्रगती करते आहे. दिवसेंदिवस उच्च शिक्षणाचे क्षेत्र काळाच्या ओघात बदलते आहे. नव्यानं आलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपण आपल्या संस्थेमध्ये राबवित आहोत. माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता यासारखे नवे नवे अभ्यासक्रम आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून या संस्थेमध्ये सुरू आहे. मात्र ते योग्य पद्धतीने राबवण्याची जबाबदारी आपल्यासारख्या शिक्षकांवर आहे. मला खात्री आहे की संस्थेनं टाकलेली ही जबाबदारी आपण निष्ठापूर्वक राबवित आहात. भविष्य काळाची पावलं ओळखून आपला विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी आपल्यासारख्या सुज्ञ शिक्षकांवर आहे आणि आपण ती पूर्ण कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे. उच्च शिक्षणाला कौशल्य प्रधान शिक्षणाची जोड देऊन व्यवसायाभिमुख शिक्षण देत असताना आपल्याकडून मूल्य शिक्षणाची अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा भारतीय प्रजासत्ताक गणराज्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून आदरणीय वहीद साहेब यांनी उपस्थितांना शुभ संदेश द्यावा ही विनंती.
नमस्कार. सुरुवातीलाच आपल्या सर्वांना मी आजच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विद्याप्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट A.V. प्रभुणे सर, संस्थेच्या सचिव ॲडव्होकेट नीलमाताई गुजर, आजच्या कार्यक्रमासाठी खास पाहुणे म्हणून आलेले श्री यशवंत चितोळे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य स्किल डेव्हलपमेंट, तसेच माझे सहकारी डॉक्टर राजीव शहा, संस्थेचे रजिस्ट्रार श्री कुंभो सर, उपस्थित असलेले सर्व महाविद्यालय व संस्थांचे प्राचार्य, संचालक, तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, इथं आलेले सर्वच बारामतीकर, सर्व माझा अध्यापक वर्ग आणि या ठिकाणी उपस्थित असलेले पालक, परिसरातील सर्वच आजूबाजूच्या गावांमधून आलेले माझे सर्वच नागरिक, लाडके विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, देशाला स्वातंत्र्य जरी 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालं असलं तरी 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अस्तित्वात येऊन भारत हे खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक राष्ट्र बनलं. त्यामुळे मोलाची कामगिरी बजावणारे घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी योगदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना मी मनापासून वंदन करते, अभिवादन करते. भारताला स्वराज्य मिळाल्यानंतर त्या स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी अनेक थोर विभूतींनी महान कामगिरी बजावलेली आहे. त्याच्या या अफाट कामगिरीच्या बळावरच देश अमृत महोत्सवी वाटचाल पूर्ण करून जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करताना आपण सगळेच जण पाहत आहोत. काळाच्या ओघामध्ये देश प्रगतीच्या वाटेवर धावत असला तरी काळानुरूप अनेक आव्हानेही आपल्याला समोर उभी असलेली आपण पाहतो. त्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सशक्त, बुद्धिमान आणि कौशल्यपूर्ण युवा पिढी घडवण्यासाठी सगळेच जण मोठी जबाबदारी ही आपल्यावर पडलेली आणि पार पाडली जात आहे. बारामतीतील ग्रामीण भागातील मुलांनी शिकून सवरून मोठे व्हावे आणि राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर त्यांनी नावलौकिक प्राप्त करावा आणि स्वतःची कौटुंबिक प्रगती साधत देशाच्या अर्थकारणाला गती द्यावी याच उदात्त हेतूने स्थापन झालेल्या या विद्याप्रतिष्ठान या नामांकित संस्थेचं आज 52वं वर्ष चालू आहे. शिक्षणाची गंगा घरोघरी पोचवावी या उद्देशाने देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी 1972 रोजी स्थापन केलेल्या या संस्थेने बघता बघता 5 दशकांचा टप्पा पार केलेला आपण पाहतोय. आपले विद्यार्थी जागतिक स्तरावरील विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करून अद्ययावत ज्ञानार्जन कसे करतील यासाठी डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग व रोबोटिक ऑटोमेशन सारखे कौशल्य विकास केंद्र स्थापन करून आपण इतरांच्या मानाने 2 पावले पुढेच आहोत. हे विद्याप्रतिष्ठान संस्थेमध्ये आदरणीय साहेबांच्या माध्यमातून साध्य करून दाखवलेलं आपण सगळेजणच पाहत आहोत. सेंटर ऑफ एक्सलन्स बरोबरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयाचे नाविन्यपूर्ण असे जागतिक दर्जाचे शिक्षण आणि संशोधन केंद्र सुद्धा केम्ब्रिज विद्यापीठाच्या सहकार्याने आपण लवकरच सुरू झालेला आपण पाहाल. संस्थेच्या विविध शाळा आणि महाविद्यालयात आपल्याला माहिती आहे की 30,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेमध्ये 1768 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांची दालने विद्यार्थ्यांसाठी खुली असून KG ते PG असे विद्या वाचस्पती पर्यंत या संस्थेत आपल्या आवडीप्रमाणे सगळेच शिक्षण घेऊ शकतात. विद्याप्रतिष्ठानच्या अनेक विद्यार्थ्यांनी आपापल्या कर्तृत्वाने आणि त्यांच्या कर्तृत्वाचा झेंडा आणि संस्थेचा झेंडा 7 समुद्राच्या पार उंचावलेला आपण सगळेजणच पाहतो.
अनेक विद्यार्थी IAS अधिकारी, सैन्यातील अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, नामवंत खेळाडू, कलाकार तसेच शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात भारतासह अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया येथे कार्यरत आहेत. ही बाब विद्याप्रतिष्ठान या संस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. विद्याप्रतिष्ठान संस्थेला विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन अशी मान्यता सुद्धा प्राप्त झालेली आहे. संकुलातील विविध महाविद्यालयांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच अनेक परदेशी संस्थांबरोबर सामंजस्य करार केलेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील मुला-मुलींना जागतिक दर्जाचं ज्ञान मिळाल्याबरोबरच संशोधनासह रोजगाराच्या संधी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध होत आहेत. संस्थेतील शिक्षक तसेच अध्यापक वर्ग सर्वच अहोरात्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यातील सुप्त गुणांना हेरून त्यांना योग्य तो आकार व दिशा देण्याची संधी देण्यासाठी अहोरात्र झटत आहे. अनेक शिक्षकांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मानही प्राप्त झालेले आहेत. आणि याचंच उदाहरण आपण आत्ताच बघितलं की आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेजला नॅकमध्ये A+ नामांकन मिळालं. हे आपल्या बायोटेक्नॉलॉजीला सुद्धा त्याचा सन्मान मिळालेला आहे. त्यामुळे आपण संस्थेच्या वतीनं त्या सर्वांचंच, त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करूयात. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचं सर्वच विश्वस्त मंडळ, प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अविरत प्रयत्नातून या संस्थेनं राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील सगळीकडेच नावलौकिक प्राप्त केलेलं आहे. भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याला अर्थ देणारा प्रजासत्ताक दिन ही भारतीय इतिहासातली मोठी घटना आहे. भारतीय लोकशाहीचा गौरव संपूर्ण जगात होतो. तो अभिमान उंचावण्यासाठी विद्याप्रतिष्ठानचे विद्यार्थी यापुढे योगदान देत प्रगतीत मोलाची कामगिरी बजावतील असा विश्वास व्यक्त करते. आज गेल्या वर्षभर वेगवेगळ्या विभागात तसेच क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या सर्वच कॉलेज, शाळा व विद्यार्थी यांचं मी मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते. त्यांच्या व संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देते. तसेच आज आता होणाऱ्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी अतिशय सुंदर संचलन केलं आणि तरुणीचा कार्यक्रम सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा जे विद्यार्थी करण्यासाठी भाग घेतलेला आहे त्या सर्वांचंच मी मनापासून अभिनंदन करते. या सादरीकरणासाठी ज्यांनी कष्ट घेतले त्या सर्वांचंच मी मनापासून कौतुक करते, अभिनंदन करते. आणि परत एकदा आपल्या सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वहिनी साहेब. It's time to explore the talent of our rising buds. I request Mrs. Pranjali Khatke from Vidya Pratishthan's English Medium School to take the charge of cultural program. नमस्कार. सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे पुनश्च एकदा या प्रजासत्ताक दिनी हार्दिक हार्दिक स्वागत. आजचा हा विशेष सांस्कृतिक सोहळा आपल्या समृद्ध परंपरेला सलाम करणारा, आपल्या हृदयाला स्पर्श करणारा ठरणार आहे. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा वारसा सांगणाऱ्या
मातीशी नाळ जुळलेल्या आपल्या सर्वांचा पोशिंदा शेतकरी, याला अन्नदाता म्हटलं जातं. त्याच्या कष्टातून आणि घामाच्या थेंबातून आपल्याला अन्नधान्य मिळतं. शेतकऱ्यांच्या मेहनतीला वंदन करणारा, त्याच्या जीवनाचा उत्सव साजरा करणारा शेतकरी नृत्य हा महाराष्ट्राच्या लोकसंगीताची खरी ओळख आहे. विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदिर पिंपरी येथील गुणवंत विद्यार्थी सादर करीत आहेत शेतकरी नृत्य. सुंदरी माझे जाते गे फिरते बहुतुकी ओव्या गाऊ कौतुके तू येरबा विठ्ठला तू येरबा विठ्ठला जीव शिव खुंटे गे प्रपंचाचे नेते गे लावून काची बोटे गे तू येरबा विठ्ठला तू येरबा विठ्ठला तू येरबा विठ्ठला. उजनाल आभाळ रामाच्या पारी उजनाल आभाळ रामाच्या पारी अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी दान पावलं वासुदेवाला दान पावलं वासुदेवाला दान पावलं. झुंदुमुंदू पाठ झाली झुंदुमुंदू पाठ झाली उर्वेला लाली आली उर्वेला लाली आली विरविरती रानात पाखर हे जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चालर जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चालर. शेताच्या बांधावर बांधाच्या झाडावर झाडाच्या फांदीवर फांदीच्या पानात पानाच्या घरट्यात लपून बसलंय गोनर त्याला गुंफान गुंड्यान हानर जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चालर जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चालर.
सादर करीत आहे विद्या प्रतिष्ठान इंग्रजी माध्यमिक शाळा CBSE चे विद्यार्थी. तिच्याकडे देऊन द्या ना ते. कुछ करिए नस नस मेरी खोद हाय कुछ करिए कुछ करिए बस बस बड़ा बोल अब कुछ करिए